तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। नमस्कार, मी विकास मिरगणे। विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। राजकीय भाऊबीज जर म्हटली, कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे, त्यांचे बंधू असलेले मनोहर थोरवे आणि पप्पू थोरवे हे तीन भाऊ आज त्यांच्याच निवासस्थानी संकेत भासे यांच्या आईला भाऊबीज केली। आपण पाहिलं, ऑक्शन केलेले आहेत आणि आपला भाऊ आमदार झाला, दुसऱ्यांदा आमदार झाला, याच बहिणीला आनंद आहे। आपण थेट महेंद्र थोरवेंकडे जातोय। आमदार सर, दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व केलं ही भाऊबीज खूप महत्त्वाची आहे। बहिणीचं प्रेम होतं, बहिणीच्या लाडक्या बहिणीने आशीर्वाद काय दिला आहे? होय, नक्कीच मनीषा ही आमची तिघा भावांची लाडकी बहीण आहे आणि आम्ही सगळे कुटुंब एकत्रपणे अतिशय आनंदी उत्साही वातावरणामध्ये सगळेच येणारे सण, दिवाळी असेल, गणपती असेल, प्रत्येक येणारा सण आम्ही साजरा करत असतो। संकेत भासे हा माझा भाचा आहे आणि आम्ही अतिशय एकत्र कुटुंब म्हणून चांगल्या पद्धतीने आम्ही राहतो। मला आज आनंद आहे की माझा मोठा भाऊ असेल, छोटा भाऊ असेल, संकेत असेल, प्रसाद असेल, माझी स्वतः बहीण, माझं सर्व कुटुंब माझ्यासाठी ज्या वेळेस निवडणुका विधानसभेच्या लागतात, हे लोक राजकीय नक्कीच माझी बहीण नाही आहे, परंतु भावासाठी ती मात्र रात्रंदिवस त्यावेळेस प्रचारात फिरत असते आणि हे फार एक वेगळा समाधान असतं की आपल्या कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती आपल्यासाठी ज्यावेळेस मला निवडून आणण्यासाठी पुढे येत असते, त्यावेळेस फार मनस्वी आनंद होत असतो। आणि अशा पद्धतीने आमचं हे अतिशय चांगल्या पद्धतीचं कुटुंब आनंदी उत्साही वातावरणामध्ये आम्ही सगळे सण साजरे करतो। आज भाऊबीज या ठिकाणी साजरी होत आहे। आम्ही नेहमीप्रमाणे तिच्याकडे एकत्रपणे आजच्या भाऊबीजेच्या दिवशी येत असतो। पहिली माझी भाऊबीज माझ्या बहिणीला एकच माझी ही भगिनी आहे, तिला केल्यानंतर मग मी सामाजिक समतोल राखत समाजाच्या अनेक घटकांबरोबर जोडला गेलेलो आहे। अनेक चांगल्या लोकांशी माझे रिलेशन आहेत। मग आदिवासी समाज असेल, बौद्ध समाज असेल, या प्रत्येक समाजामध्ये माझं बहिणीचं नातं असणाऱ्या अनेक बहिणी आहेत, ज्यांना मी आज दिवसभरातून जवळजवळ 9 ते 10 भाऊबीज मी दिवसभरातून आज करत असतो आणि ज्या कुटुंबाशी माझं बहिणीचं नातं जोडलेलं आहे त्या कुटुंबात जाऊन मी ही भाऊबीज करत असतो। सर, गरिबी परिस्थितीतून तुम्ही वर आलेला आहात, त्या काळामध्ये कशी म्हणजे बहिणीने कसं सांभाळ केला? तुम्ही अनेकदा बोललेले आहे, भावाचं असतं, बहिणीचं उदाहरण असतं, त्या काळामध्ये कसं संघर्षमय जीवनामध्ये बहिणीचा रोल काय होता? होय, नक्कीच मनोहर शेठ असतील किंवा माझी बहीण असेल, माझ्या बाबतीत तर अतिशय वाईट प्रसंग कुटुंबावर आलेले होते, परंतु या सगळ्या प्रसंगात, दुःखाच्या प्रसंगी आणि सुखाच्या प्रसंगी दोन्ही वेळेस हे सगळे कुटुंब माझ्याबरोबर ठामपणे उभे राहिले। काही गोष्टीत मी पूर्णपणे राजकीयदृष्ट्या हरलेलो असतानासुद्धा माझ्या कुटुंबाने माझी साथ सोडलेली नव्हती कधीच आणि त्यामुळे पडत्या काळातसुद्धा हे सगळे लोक माझ्याबरोबर ठामपणे उभे होते। एक वेळ परिस्थिती अशी येऊन बसलेली होती की कर्जाचा डोंगर मोठा उभा राहिलेला होता, घरात खायलासुद्धा व्यवस्थित नव्हतं आणि अशी परिस्थिती असतानासुद्धा कुटुंबाने मात्र साथ कधीच सोडलेली नाही। त्यामुळे आज जे वैभव उभं राहिलेलं आहे ते वैभव सगळ्यांकडे वैभव उभं राहिलेलं आहे आणि त्या गोष्टीचा मनस्वी आनंद आहे की मी सगळ्या कुटुंबाला बरोबर घेऊन चाललेलो आहे आणि याचा मनस्वी आनंद आम्हा सगळ्यांना आहे। सर, लाडक्या बहिणीला भाऊबीज काय दिली? आज काय तिला आवडत होतं त्या काळामध्ये किंवा आता भरपूर जरी तुम्ही संपन्न झाला असला तर एक प्रेमाची काय भाऊबीज आहे? ती माझी अतिशय लाडकी बहीण आहे आणि ती ज्या वेळेला जे मागत असते हक्काने तिला मी ते देत असतो आणि आज तर सगळं वैभव तिच्याकडं संकेतच्या रूपाने, सगळ्या परिवाराच्या रूपाने उभा आहे। त्यामुळे तिची प्रेमाची भेट भाऊबीज साडी तिला दरवर्षी मी घेत असतो आणि ती आवर्जून मी स्वतः जाऊन सगळ्या चॉईस करत असतो आणि सगळ्या बहिणींना, माझी बहीण आणि बाकी इतर ज्या माझ्या मानलेल्या बहिणी आहेत त्या सगळ्यांना साडी आज मी त्या ठिकाणी आणि स्वीट बॉक्स देत असतो। ओके, थँक्यू। त्यातून विश्व निर्माण आणि खूप कष्ट आणि पर्यंतच्या मागच आहेत। कधी कधी आमची महिना 2-2 भेट पण नसते म्हणजे बोलायचं तर, आणि आम्ही पण अंजित हे करतो की बाबा त्याला वेळ नाही आहे, मग आम्ही पण स्टॉप करत नाही आणि भावांचं पण प्रेम आहे आणि सगळेच आहे। माझा दादा झाला, पप्पू झाला, शेठ झाले, सगळ्यांचं प्रेम एकच आहे। बस याच्या पुढे सगळ्यांनी आनंदित राहावं एवढीच इच्छा आमची।
लाडका भाऊ तुमचं जाम कौतुक करत होते, मात्र एखाद्या भावाबद्दल कुठल्या प्रेम की त्या काळामध्ये एखादी आठवण? नाही, सगळ्याच आठवणी आमच्या बरोबर आहेत. आणि आमचं खरंच म्हणजे आज सेठनी सांगितलं, म्हणजे आमदारांनी सांगितलं की आमचं कुटुंब म्हणजे कुटुंब सगळेच, म्हणजे आमचे आई वडील असतील, भाऊ असतील, आमच्या भावजई असतील, म्हणजे तिघी पण आणि मी एक, म्हणजे आम्ही असं बहीण काय ते नणंद भावजयांचं नातं नाही आमचं, तर एक बहिणींचंच नातं आहे. मला पण असं जाणवलं नाही की मला बहीण नाही आहे म्हणून, मला भाऊ आहेत म्हणून, पण माझ्या भावजई आहेत ना, त्याच माझ्या बहिणी आहेत. भावानी गिफ्ट दिलेलं आहे, काय आवडतं दरवर्षी? काय हो आवडतं. आणि गिफ्टचं मेन गोष्ट म्हणजे एक प्रेमाचं गिफ्ट आहे ना, हेच माझ्यासाठी खूप चांगलं आहे सगळ्यांचं. पण त्या काळामधल्या आठवणी वगैरे, 3 भावांमध्ये लाडका तुम्ही होत्या, कुणाची जास्ती प्रेम होतं त्या काळामध्ये? सगळ्यांचंच जास्त प्रेम, पण आमचं प्रेम जास्त करून आमदारांवरच पहिल्यापासूनच. म्हणजे काय वाटलं, म्हणजे आमदार आता झाला, काय त्यांच्यामधलं गुण काय वाटलं तुम्हाला? गुण म्हणजे मी बोलले ना तुम्हाला की सगळ्यांमधून ते समतोल आहे. आणि म्हणजे आज आमचे मामा असो किंवा आमच्या आत्या असो, म्हणजे जे काय माझे भावंड आहेत, आई वडील आहेत, सगळ्यांना सेम प्रेम आहे. मी तेच आज पण तुम्हाला सांगते, याच्या पुढे पण तेच सांगणार. शेवटचा प्रश्न, भाऊ आता आमदार झाला, पुढची काय इच्छा आहे की माझ्या भावाने पुढे राज्यमंत्री होते, कॅबिनेट मंत्री व्हावं हीच इच्छा आहे आपली, आमची. म्हणजे आम्ही आता सामान्य कुटुंबातून जे वरती आलेलो आहे आणि सामान्य कुटुंबामधली एक आपल्याला एक व्यक्ती आपली पुढे जाते, तर त्याच्यासाठी आमचा खूप अट्टाहास असतो. आणि सगळेच आम्ही आज ज्यावेळेस प्रचारामध्ये उतरतो ना, त्यावेळेस आम्ही म्हणजे असं डोळे झाकून, आम्हाला भूक ताण, आम्हाला जर काय आजारी विजारी असलं ना तरी असं वाटत नाही आम्ही आजारी आहेत म्हणून. म्हणजे जीवापाड प्रेम सगळ्या गोष्टी. हे पाहिलं मनीषा भासे, लाडकी बहीण होती आमदारांची. त्यांनीच सांगितलं आपला भाऊ आमदार झाला, परंतु आपला भाऊ राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये असायला पाहिजे, अशी भूमिका एक बहिणीची त्यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरामन ज्ञानेश्वर वाडेसह विकास मिरणे. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.